नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी इस्टेवेट सीड्स कंपनी प्रतिनिधी शुभम ठाकरे। आज आपण खाकुर्डी गावात आलो आहोत, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। विनोद आत्माराम ठाकरे यांच्या शेतात आपल्यासोबत शेतकरी मित्र आहेत। आज त्यांनी इस्टेवेट कंपनीचा प्रेरणा कांदा लागवड केला होता, तर त्यांनी स्टोरेज केलाय कमीत कमी 5 ते 6 महिन्यापासून। तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना कांद्यामध्ये क्वालिटी कशी वाटली। नमस्कार काका। नमस्कार। तुम्ही कोणत्या कंपनीचा कांदा लावला या? प्रेरणा कंपनीचा कांदा लावलेला आहे आपण। व्हरायटीचं नाव आहे। तर तुम्ही बियाणं टाकल्यानंतर तुम्हाला बियाणामध्ये काय चेंजेस वाटले? जेव्हा बियाणं घेतलं मी तुमच्याकडून त्यावेळेस बियाण्यामध्ये असं चेंजेस वाटलं की त्याला बुरशीनाशकची कोटिंग ऑलरेडी कंपनीच देते, बरोबर। आणि त्यानंतर जमिनीच्या बुरशीतल्या याला ते बियाण्या टाकल्यानंतर ते मरण्याला बळी पडलेलं नाही, बरोबर। एकूण एक दाणा उतरलेला आहे, बरोबर। कोटिंग असल्यामुळे तुमचं बियाणं 100% जर्मिनेशन झालेली आहे। जर्मिनेशन 100% म्हणजे 101% झालेलं आहे, त्याबद्दल काही शंका नाही। तसं बघायला गेलं तर कोणतीच कंपनी कोटिंग बियाणं देत नाही देत। कंपनी आहे की इस्टेवेट कंपनी कोटिंग बियाणं, इस्टेवेट कंपनीच कोटिंग बियाणं देते, बरोबर। बियाणं एकदम दर्जेदार आणि उत्तम बियाणे आहे, एक दाणा उतरतंय कांद्याचं। आणि कांदा शेवट क्वालिटीला आणि क्वालिटी नंतर काल्याने जी पत्ती आहे, पत्ती एकदम कलर पत्ती कमीत कमी 4 ते 5 पत्तीने स्वरूपाने येते। जेव्हा आपण मार्केटला आपलं कांद्या चाळीत भरतो तेव्हा 3-1 पत्ती शिल्लक राहते, आणि जेव्हा कांदा गाडीमध्ये घेऊन जातो मार्केटमध्ये तेव्हा 2-3 पत्ती राहते। आणि कलर म्हणजे कलर, आणि मार्केटमध्ये बाकी इतर व्हरायटीपेक्षा चांगले रेट भेटतात। इतर व्हरायटींपेक्षा खरंच ओरिजिनल चांगले रेट भेटतात। कमीत कमी 75 ते 100 रुपये इतर व्हरायटीपेक्षा रेट चांगला मिळतो आपल्याला मार्केटमध्ये, आणि दिसायला पण खूप छान आहे, लांबून व्यापारी येऊन लागतात। तुम्ही 5 ते 6 महिन्यापासून स्टोरेज केलाय कांदा, हो। तर तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिटी एक नंबर वाटली? क्वालिटी एक नंबर आहे, स्टोरेज कॅपॅसिटी त्याची चांगली चांगली क्षमता चांगली आहे त्याची स्टोरेज क्षमता। काजळी वगैरे जास्त प्रमाणात दिसली नाही? काजळी म्हणजे 0%नेच, काजळी हा विषय नाहीये कांद्यामध्ये। बरोबर। बाकी इतर शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता तुम्ही? इतर शेतकऱ्यांना मेसेज असं देऊ शकतो मी की हे बियाणं चांगलं आहे, कांदा चांगला आहे, टिकाऊ आहे, काजळीला बळी पडणारा नाहीये, तर सगळ्या शेतकऱ्यांनी हे बियाणं वापरावे हीच माझी विनंती आहे। धन्यवाद। धन्यवाद।